चालू स्टेजला म्हणजे गेल्या 1-2 वर्षापासून आपल्या भागामध्ये, सांगोला भागामध्ये जास्त प्रमाणात पिनहोल बोररचा अटॅक जास्त वाढत चालला. मग त्याच्यासाठी काय अशी विशेष गोष्ट केली का पेस्ट बरोबर अजून? हा, पिन होलोसाठी आम्ही काय केलं, हम्म, करंजी तेल, हिंग हम्म, आणि कॉपर हम्म. अशी एक पेस्ट केली. अच्छा. त्याचा चांगला परिणाम आम्हाला जाणवला. आणि सुरुवातीच्या स्टेजला ते प्रत्येक सुरुवातीच्या खोडाला लावून स्टेजला घेतलं. प्रत्येक खोडाला आम्ही हम्म, लावले होते, पण हम्म. त्याचा चांगला परिणाम आम्हाला अच्छा. जाणवला. म्हणजे एकंदरीत जे भविष्यामध्ये उद्भवणारा जे मर किंवा हा, पिनहोल पिन बोररचा होल बोरसाठी म्हटलं तर करंजी तेल हम्म, मिक्स करून, हम्म, क्लोरोसायपर, करंजी तेल आणि कॉपर हम्म, हे मिक्स करून आणि त्यात हिंग जर टाकला हम्म. तर बऱ्यापैकी आम्हाला ती किड असं पेस्ट केली का किड त्यातनं बाहेर निघालेलं सुद्धा जाणवलं. आम्ही अच्छा. प्रयोग करून आम्ही हे केलं, म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते दिसले सुद्धा. हा दिसलं सुद्धा. आता एकंदरीत पेस्ट बरोबर असा कुठला स्प्रे घेता का? आता बरेचसे शेतकरी बांधव काय करत असतात, अमावस्येला वगैरे ती खोडं धुवून वगैरे घेत असतात. होय, मग असं काय तुम्ही गोष्टी करता का? आम्ही काय करतो, 3 महिन्यात एकदा खोड धुवून घेतो. अच्छा. मग कोणत्या हा, औषधाने? त्यात हाच प्रयोग, हं, हिंग, करंजी तेल, हं, क्लोरोसायपर हं. टाकायचं आणि त्यात टिल्टी 1 मिली, अच्छा. अशा पद्धतीने 2 लिटरची आळवणी करून घेतो. म्हणजे एकंदरीत पिनहोल बरोबरती खूप चांगल्या हा, प्रकारचा चांगला आपल्याला त्याचा रिझल्ट हा. दिसून आला आणि आता बघतो एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने झाडाला काळोखी असेल किंवा फळाला शायनिंग असेल या हो. गोष्टी सुद्धा आपल्याला दिसून येतात.